नमस्कार मित्रांनो, आज या जगामध्ये आपण सतत बिझी असतो, पण आपण खरंच प्रोडक्टिव्ह आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी ग्रुप पुसद शहरामध्ये वर्ग 5वी ते 12वीचे क्लासेस आम्ही रन करतो. मोबाईल, वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, कॉल्स या सगळ्यांमध्ये आपलं लक्ष इतकं तुटलं की खरं अर्थपूर्ण काम कधी होतच नाही. या समस्येवर एक उपाय सांगणारं जबरदस्त पुस्तक म्हणजे डीप वर्क हे लिहिलं आहे कॅल न्यूपोर्ट यांनी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकाचा अत्यंत सोप्या शब्दामध्ये सारांश पाहणार आहोत. डीप वर्क म्हणजे नेमकं काय? डीप वर्क याचा अर्थ म्हणजे पूर्ण लक्ष, एकाग्रता आणि व्यत्ययांशिवाय केलेलं महत्त्वाचं बौद्धिक असं काम. जसे की आपण उदाहरणार्थ बघूया की अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये रायटिंग असेल, त्याच्यामध्ये वाचन असेल, त्याच्यामध्ये त्याचा वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग असेल. हे सर्व करत असताना त्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर रिसर्चने, प्रॉपर मेथडने करत आहोत की नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतील. याच्या उलट आपण जर शॉलो वर्क असं म्हणू तर शॉलो वर्क म्हणजे काय की वरवर केलेलं काम. म्हणजे फक्त मग ईमेल्स चेक करणे किंवा व्हॉट्सअपला रिप्लाय करणे किंवा फेसबुकवर आलेल्या एखाद्या पोस्टवर स्क्रोलिंग करणे, त्या वरच्या पोस्ट वाचणे किंवा मीटिंग्स कोणत्याही प्रकारचा आउटकम न मिळवता कंडक्ट करणे. ही कामं वाटायला सोपी वाटतात, पण तुम्हाला आयुष्यात त्या पुढे नेत नाहीत. पुस्तकाचं मुख्य सांगणं असं आहे की आजच्या या जगामध्ये जर डीप वर्क बघायला गेलो तर खूप दुर्मिळ आहे, पण डीप वर्कची किंमत ही खूप जास्त आहे. जो माणूस डीप वर्क करू शकतो तोच फ्युचरमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि खूप मोठा व्यक्ती होऊ शकतो. डीप वर्कचे या पुस्तकामध्ये सांगितलेले 4 कोर नियम असे आहेत की डीप वर्कचा पहिले शेड्यूल करा. डीप वर्क हा आपोआप होत नाही, ते करण्यापूर्वी जाणीवपूर्वक वेळ काढून आपल्याला त्याचा शेड्यूल तयार करावा लागतो. उदाहरणार्थ आपण बघूया की दररोज सकाळी 2 तास असं जेव्हा आपण म्हणतो की 2 तास फोन बंद, म्हणजेच कंप्लीट सोशल मीडिया बंद आणि एकच काम करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करू त्याला आपण डीप वर्क सारखं म्हणू शकतो. डिस्ट्रॅक्शनला टोटली आपल्याला नाही म्हणायचं आहे. मग त्याच्यामध्ये मोबाईल असेल, सोशल मीडिया असेल, नोटिफिकेशन असतील, हे सगळेच आपल्याला डीप वर्कपासून दूर नेणारे शत्रू आहेत. मग याच्यावर उपाय काय? तर आपल्याला फोकस टाईम ठरवायचा आहे. फोनला त्या वेळेमध्ये सायलेंट ठेवायचा आहे. सोशल मीडिया हा दिवसभरामध्ये कोणत्या वेळेत वापरायचा हा ठरवून वापरायचा आहे. कंटाळा सहन करायला शिकायचा आहे. आपण सतत इन्स्टंट एंटरटेनमेंट शोधतो, पण डीप वर्कसाठी आपण खूप जास्त वेगळे प्रयत्न करत नाही. त्यामुळेच कंटाळा सहन करण्याची आपल्याला सवय लागते. प्रत्येक क्षणी आपल्याला मोबाईल का हवा? मन शांत ठेवायला आपण या ठिकाणी शिकायला पाहिजे. शॉलो वर्कला आपण मर्यादेमध्ये ठेवायला पाहिजे, कारण या ईमेल्स असतील, कॉल्स असतील, मीटिंग्ज असतील, या नक्कीच गरजेच्या आहेत, त्याच्याशिवाय तर होणारच नाही. पण दिवसाचा पूर्ण वेळ यासाठी देणे कितपत योग्य आहे हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज या ठिकाणी आहे. हे काम खरंच माझ्या ध्येयांसाठी, माझ्या उद्दिष्टांसाठी उपयुक्त आहे का हे सुद्धा पाहणे तेवढ्याच गरजेचे आहे. आता आपण पाहूया डीप वर्कचे काही फायदे. याच्यामुळे आपला फोकस वाढतो, क्वालिटी काम आपल्याकडून होतं, तसेच कमी वेळामध्ये जास्त आउटपुट देण्यासाठी आपण तयार होतो. तसेच आपला कॉन्फिडन्स वाढतो व करिअरची जी ग्रोथ आहे ती खूप झपाट्याने होते. लेखकाचा एक पॉवरफुल विचार ज्यामध्ये बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं असं कधीच होत नाही. त्यामुळेच डीप वर्क करणे हे खऱ्या अर्थाने प्रोडक्टिव्ह असणं यालाच आपल्याला म्हणता येईल. आपल्या आयुष्यामध्ये डीप वर्क कसं आणाल याबद्दल आपण बघूयात. रोज ठराविक वेळ आपल्याला फोकस टाईम काढायचा आहे. मोबाईल वापरण्यावर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. एका वेळी एकाच कामामध्ये संपूर्ण लक्ष
केंद्रित करायचं आहे. जे काम करायचे आहे त्या कामांचा प्राधान्यक्रम सुरुवातीला ठरवायचा आहे. अति महत्त्वाच्या कामांना आधी उरकवायचं आहे, त्यानंतर आपोआपच कमी महत्त्वाची कामं आपण करू शकणार आहे. जर तुम्हाला अभ्यासात लक्ष लागत नसेल, कामात प्रोग्रेस होत नसेल किंवा सतत वेगवेगळे डिस्ट्रॅक्शन्स जाणवत असतील तर डीप वर्क हे पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे नक्की वाचा आणि आपल्या कामाची इफिशियन्सी वाढवा व तसेच डीप वर्कची सवय लावा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. तसेच या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील. चला तर मग लवकरात लवकर हे पुस्तक खरेदी करा किंवा ऑनलाईन ऑर्डर करून मागवा व लवकरात लवकर वाचा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.